नमस्कार. कधी विचार केलाय की कसा एक छोटासा अगदी अरुंद सागरी मार्ग एका स्थानिक संघर्षाचं कारण बनून अख्ख्या जगाची अर्थव्यवस्था धोक्यात आणू शकतो? आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. बघा, अखातामधला तणाव आता एका नव्या आणि खूपच धोकादायक वळणावर पोहोचला आहे. एक इतकंसं भौगोलिक क्षेत्र, पण त्याचं सामरिक महत्त्व इतकं प्रचंड आहे की ते आता जागतिक संघर्षाचं केंद्र बनले. चला जरा खोलात जाऊन पाहूया की हे सगळं नेमकं आहे तरी काय. गोष्टी खूप झपाट्याने घडतायत. आधी इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष केलं आणि आता बघा हा संघर्ष थेट समुद्रात उतरलाय. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एकापाठोपाठ एक तेल टँकर्सवर हल्ले होत आहेत आणि याचा परिणाम मेर्स्क सारख्या मोठमोठ्या शिपिंग कंपन्यांनी आपले टँकर्स तिथून मागे घ्यायला सुरुवात केली आहे. म्हणजे हे आता फक्त दोन देशांमधलं भांडण राहिलेलं नाहीये, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा एक मोठा धोक्याचा इशारा आहे. तर या सगळ्या समस्येच्या मुळाशी आहे तरी काय, ते म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी. चला तर मग समजून घेऊया की ही सामुद्रधुनी इतकी महत्वाची का आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हॉर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे एक अरुंद सागरी रस्ता. हा पर्शियन आखाताला थेट खुल्या समुद्राशी म्हणजे अरबी समुद्राशी जोडतो. याच्या एका बाजूला इराण आहे तर दुसऱ्या बाजूला ओमान. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आखाती देशांना जगाशी जोडणारा हा एकमेव सागरी मार्ग आहे. म्हणूनच तर याचं महत्त्व खूप जास्त आहे. आता हा आकडा बघा, थक्क करणार आहे. संपूर्ण जगाला जो तेल पुरवठा होतो त्यापैकी तब्बल 20% तेल फक्त याच एका चिंचोळ्या मार्गातून जातं. विचार करा. आणि थांबा, आशियासाठी तर परिस्थिती आणखीनच गंभीर आहे. आशियाला जेवढं तेल लागतं त्यातलं जवळपास 40% तेल एकट्या याच मार्गावरून येतं. म्हणजे अवलंबित्व किती प्रचंड आहे बघा. आणि म्हणूनच काही जण याला इराणचं ब्रह्मास्त्र म्हणतात, कारण या सामुद्रधुनीवरच्या नियंत्रणामुळे इराणच्या हातात एक जबरदस्त ताकद येते. विचार करा, ते अक्षरशः एका क्षणात जगाचा तेल पुरवठा थांबवू शकतात. केवढी मोठी ताकद आहे ही. ठीक आहे, भौगोलिक महत्त्व तर कळालं, पण याचा थेट आपल्या खिशावर म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो ते पाहूया. इथे एक गंमत आहे. इराणने अधिकृतपणे हा मार्ग बंद केलेला नाहीये, पण हल्ल्याची भीती इतकी पसरली आहे की तिथे एक प्रकारची अघोषित नाकेबंदी झाली आहे. यालाच डी फॅक्टो ब्लॉकेड म्हणतात. म्हणजे कसं, कोणतीही शिपिंग कंपनी किंवा विमा कंपनी आपल्या जहाजांचा आणि मालाचा धोका पत्करायला तयारच नाही. त्यामुळे वाहतूक आपोआप थांबली आहे. आणि याचा आर्थिक फटका किती मोठा बसू शकतो. सध्या कच्च्या तेलाची किंमत साधारण $72 प्रति बॅरल आहे, बरोबर. पण जर ही सामुद्रधुनी पूर्णपणे बंद झाली तर हाच आकडा थेट $150 जाऊन पोचेल. म्हणजे थेट दुप्पट. विचार करा, महागाई कुठे जाईल. आता या जागतिक संकटाचा परिणाम आपल्यावर म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेवर कसा होतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे आकडे बघा आणि भारताचं अवलंबित्व लक्षात येईल. आपण जे तेल आयात करतो त्यापैकी तब्बल 50% तेल हे आखाती देशांमधून येतं. आणि सगळं तेल कुठून येतं? अर्थातच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून. आकडेवारीत सांगायचं झालं तर भारताला रोज साधारण 5.5 दशलक्ष बॅरल तेलाची गरज असते. यातलं तब्बल 2.6 दशलक्ष बॅरल तेल म्हणजे जवळपास निम्म तेल याच एका मार्गावरून येतं. विचार करा, आपली अर्धी ऊर्जा सुरक्षा अक्षरशः एका धाग्यावर अवलंबून आहे. आणि याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम तर प्रचंड आहे. साधा हिशोब आहे, तेलाची किंमत फक्त $10 जरी वाढली तरी भारताला वर्षाला $13 अब्ज जास्त मोजावे लागतात. $20 वाढले तर $26 अब्ज. विचार करा, किंमत जर दुप्पट झाली तर आपल्या अर्थव्यवस्थेवर किती मोठा बोजा पडेल. तर मग आता पुढे काय? या परिस्थितीतून मार्ग कसा निघणार? आणि या सगळ्यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो की आपली जागतिक पुरवठा साखळी खरंच किती तकलादू आहे. इराणची रणनीती खूप हुशारीची असू शकते. ते थेट युद्ध घोषित करणार नाहीत. त्याऐवजी ते काय करू शकतात? येमेनमधील हुथी गटासारख्या त्यांच्या समर्थक गटांना हाताशी धरून ते टँकर्सवर हल्ले घडवून आणू शकतात. म्हणजे जबाबदारी थेट इराणवर येणार नाही. किंवा मग ते UAE आणि सौदी अरेबियासारख्या अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांमधील तेल प्रकल्पांसारख्या सॉफ्ट टार्गेट्सना लक्ष करू शकतात. याने काय होईल? या देशांवर दबाव वाढेल आणि तेच अमेरिकेला वाटाघाटीसाठी आणि माघार घेण्यासाठी सांगतील. यालाच एसिमेट्रिक स्ट्रॅटेजी म्हणतात. आणि शेवटी हाच एक मूलभूत प्रश्न उरतो. जेव्हा फक्त एक अरुंद सागरी मार्ग संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला वेठीस धरू शकतो, तेव्हा आपण ज्या जागतिक पुरवठा साखळीवर अवलंबून आहोत ती खरोखर किती सुरक्षित आहे?
हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधणं संपूर्ण जगासाठी गरजेचं आहे, कारण याच उत्तरावर आपलं भविष्य आणि जागतिक स्थैर्य अवलंबून आहे.